नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत हेल्दी असा हा पदार्थ। अगदी तुम्ही ह्या तुमच्या मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा पटकन असाही करून द्याल। अगदी सोपी पद्धत आहे, करायला सोपी आहे, कमी वेळात होते। तर आज आपण बघणार आहोत साऊथ स्पेशल असा हा रसम राईस। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। रसम राईस बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठल्या पण प्रकारचे इथं तांदूळ घेऊ शकता। त्याच वाटीने अर्धी वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात मूग डाळ सुद्धा घालू शकता। इथं मी छोटे छोटे कांदे असे कट करून घेतलेले आहेत। लसूण घेतलेला आहे, तडक्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, सांबर मसाला आणि काही मी इथं काळी मिरी असते ती घेतलेली आहे। आणि इथं मी चिंच आहे ती पाण्यामध्ये अशी भिजत ठेवलेली होती। तर हे सर्व साहित्य आपल्याला रसम राईससाठी लागणार आहे। तर इथं मी टोमॅटो दाखवायचे राहिले, तर इथं मी 2 टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत। तर बारीक असे लाल बुंद असे आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत। आता सगळ्यात पहिले इथं मी तांदूळ आणि डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे इथं मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। जोपर्यंत आपण आपल्या राईसला फोडणी देत आहोत तोपर्यंत आपण तशा प्रकारे भिजत ठेवायचं आहे, चिंच आणि डाळ आणि तांदूळ। तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि इथं आपण आता राईसला तडका देऊया। तर त्यासाठी इथं मी आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे। तर इथं मी कुकरमध्येच बनवणार आहे। तुम्हाला इथं पातेल्यात बनवायचं असेल ना तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता। तर इथं आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी 1.5 पळी एवढं तेल घालत आहे आणि 1 पळी एवढं तूप घालत आहे, साजूक तूप घालत आहे। फक्त तुम्ही इथं तुपामध्ये सुद्धा हा राईस आहे तो बनवू शकता, पण इथं मी निम्म तेल आणि निम्म तुपाचा वापर केलेला आहे। आता इथं आपलं हे तेल आणि तूप छान असं गरम झालं की लगेच आपण तडका देणार आहोत। तर इथं मी गॅसची फ्लेम आता फुल ठेवलेली आहे आणि आपलं तेल आहे ते छान असं गरम झालेलं आहे। आता सगळ्यात पहिले आपल्याला तडक्यामध्ये घालायची आहे मोहरी 1 चमचा घालायची आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे। तर जर का तुमची फोडणी छान अशी बसेल ना तर भाताला मस्त अशी टेस्ट येते। आता इथं आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या तडक्याच्या ते घालून घेऊया। तर इथं तुमच्याकडे साध्या गोल असतील ना तडक्याच्या मिरच्या तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता। कढीपत्ता, रसम राईस म्हणलं आणि साऊथ रेसिपी म्हणलं तर कढीपत्ता भरपूर असा आलाच, त्याच्यामुळे कढीपत्ता आवश्यक घाला। आता कढीपत्ता पण आपण घातल्यावर छान असा परतलेला आहे। आता ह्याच्यामध्येच घालायचं आपल्याला अर्धा चमचा हिंग। तर हिंग पण फोडणीमध्ये घातलं ना तर खूप छान अशी टेस्ट येते। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्येच मी जो लसूण घेतला तो घालून घ्यायचा आहे। तर लसूण आपल्याला अख्खाच घालायचा आहे, नाही टेचायचा आहे, नाही पेस्ट घालायची आहे, तर अख्खाच घालायचा आहे। आता इथं छान असं परतून झालं की लगेच आपल्याला जे कांदे घेतले होते ना तर ते घालायचे आहेत। तर रसम राईस म्हणलं की असे छोटे छोटे मी कांदे घेतलेले आहेत आणि अर्धे असे कट केलेले आहेत। जर का तुमच्याकडे जे छोटे कांदे असतात ना ते सुद्धा तुम्ही अख्खे असे घालू शकता। आता इथं आपल्याला छान असं हे तुपामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर हलकासा लाल कलर आला कांद्याचा तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथं कांदा आहे तो छान असा परतून झालेला आहे। आता ह्या स्टेजला आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर मी मागाशीच तुम्हाला म्हणले की टोमॅटो दाखवायचं राहिलं, पण इथं मी बारीक असे टोमॅटो 2 कट करून घेतलेले आहेत। आता हे पण टोमॅटो आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत। आता छान असं आपल्याला इथं हे फोडणी आहे ती तयार करून घ्यायची आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो आणि कांदा छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर इथं आता कांदा आणि टोमॅटो पटकन असं शिजण्यासाठी इथं मी मिठाचा वापर केलेला आहे। तर ही एक ट्रिक आहे कांदा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी। तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा ट्रिक आणि टिप फॉलो करत जा। आता इथं मीठ घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं काळी मिरी घेतली आहे, तर काळी मिरी पण आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे। तर काळी मिरची प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण आपल्याला जास्त कुठले खडे मसाल्याचा वापर करायचा नाही, फक्त आपल्याला काळी मिरीच वापरायची आहे। आता इथं छान असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता मस्त आपल्याला हे चांगले शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथं कांदा आणि टोमॅटो छान असा परतून झालेला आहे, मस्त असा शिजलेला आहे। आता इथं काही आपण सुके मसाले घालणार आहोत। तर अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे, 1 ते 2 चमचे आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे। तर इथं तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथं मी 2 चमचे एवढे मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचे आपल्याला धना पावडर घालायचे आहे। तर इथं मोजकेच इथं मसाले घालायचे आहेत, जास्त कुठले मसाले घालायचे नाहीत। आता इथं आपल्याला सांबर मसाला घालायचा आहे। जर का तुमच्याकडे सांबर मसाला नसेल किंवा रसम मसाला असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता। आता इथं मसाला आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी छान अशा फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहेत। तर कमी गॅस करायचा आहे, फुल गॅस कराल तर मसाले करपू शकतात, त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवरच हे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे, वास पण मस्त सुटलेला आहे।
इथं आता छान असं आपले मसाले परतून झालेले आहेत. आता इथं आपण जे डाळ तांदूळ घेतली होती ना, तर त्यातलं मी पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे. आता इथं सर्व आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला हे डाळ आणि तांदूळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवायचं आपल्याला त्यातलं जे पाणी आहे ना, ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि मगच ह्याच्यात घालायचं आहे. आता संपूर्ण मी त्यातलं पाणी काढून ह्याच्यात संपूर्ण हे जे डाळ तांदूळ घालून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान असं हे मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर लगेच आपल्याला पाणी घालायचं नाही. मसाल्यामध्ये छान असं हे परतून घेतलं ना, मस्त असा आपला राईस आहे तो तयार होतो. तरी तर तुम्ही तांदूळ कुठला पण वापरू शकता. जो तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल आहे ना, तो तुम्ही तांदूळ वापरू शकता. असं नाही की तुम्ही एकच असा कुठला तो तांदूळ घ्या. आता इथं छान असं आपलं परतून झालेलं आहे. आता इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं आणि अर्धी वाटी डाळ घेतली होती ना, त्याच्या आपल्याला चौपट असं पाणी घालायचं आहे. इथं मसाल्यामध्ये छान असं डाळ आणि तांदूळ परतून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालत आहे. तर इथं गारच पाण्याचा वापर केलेला आहे. आता इथं हे पाणी घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे कितपत पाणी घातलेलं आहे. कमी पडत असेल तर अजून पाणी घालायचं आहे. रसम राईस हा जरा थोडासा ओलसर असतो, म्हणजे जरा थोडासा असा जास्त कोरडा असा नसतो. त्याच्यामुळे आपल्याला पाणी असं हे भरपूरच घालायचं आहे. तर आता इथं मी चौपट पाणी घातलेलं आहे. आता इथं चेक करायची एक तुम्हाला टिप सांगते. तर अशा प्रकारे आपल्याला 2 कान असतं ना, तर ते पाणी ते तांदळाच्या वरती असं एवढं पाणी आलेलं पाहिजे. तर ही एक ट्रिप आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे, तुम्हाला जर तुमचा तांदूळ कसा आहे, तुम्हाला जर त्याचं प्रमाण माहिती असेल ना, तर काहीच हरकत नाही. आता इथं आपल्याला ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. आता इथं मगाशी मी थोडंसं मीठ घातलं होतं. अजून ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. तर मगाशी मी थोडं घातलं होतं, आता थोडं घालून घेत आहे. आणि आता हे मीठ पण आपल्याला छान असं ह्या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे. इथं पाण्याला उकळे आलेले आहे आणि आपल्या लक्षात ठेवायचे उकळे आल्यावरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं असतं. आता इथं छान अशी उकळे आलेले आहे आणि गॅसची फ्लेम फुलच आहे. आता इथं मी झाकण लावून 2 शिट्ट्या फुल गॅसवर करते आणि 1 शिट्टी कमी गॅसवर करते. ह्याच्यामध्येच आपला छान असा भात शिजून होतो. तर चला आता वाट बघूया. इथं आपला जो राईस आहे तो तयार झालेला आहे. आता इथं मी गॅस बंद करून हा कुकर आहे तो थंड करण्यासाठी ठेवला होता. तर छान असा थंड झालेला आहे. आता आपण झाकण काढून बघूया. तर मस्त असा कलर आलेला आहे आणि वास पण मस्त असा सुटलेला आहे. आपला इथं रसम राईस आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्हाला कितपत ओलसर पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण मगाशीच मी सांगितलं होतं तुम्ही करू शकता. तर इथं मला जास्त असा ओलसर आवडत नाही, त्याच्यामुळे मी पाणी मला पाहिजे तेवढंच घातलं होतं. तरी पण खूप छान असा हे आपला राईस तयार झालेला आहे. आता सगळ्या शेवट आपल्याला जे आपण चिंचेचं पाणी घेतलं होतं ना, ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर ही एक रसम राईसची सिक्रेट अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये जेव्हा आपला भात शिजून होतो ना, त्याच वेळेस आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं असतं. जर का तुमच्याकडे चिंचेचं पाणी नसेल ना, तर तुम्ही इथं लिंबू घालू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. खूप छान अशी टेस्ट येते. आता इथं आपल्याला चिंचेचं पाणी घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त आपला इथं रसम राईस आहे तो तयार झालेला आहे. आता इथं मी हा रसम राईस आहे तो सर्व करून घेते. आपल्या इथं रसम राईस तो तयार झालेला आहे. आता सगळ्या शेवट आपल्याला भरपूर अशी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक अशी कट करून घालायची आहे आणि मस्त ह्या राईसमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर हा राईस तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता. त्याच्यासोबत पापड, लोणचं हे सुद्धा खाऊ शकता. खूप छान अशी टेस्ट लागते. मस्त आपला हेल्दी असा झटपट हा साऊथ स्पेशल रसम राईस तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा हा राईस आहे तो तुमच्या मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा हा राईस आहे तो करू शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.